रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। स्वारगेटचा मुद्दा गाजणार, सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। सोमवार 3 मार्च पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे। हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष या अधिवेशनाकडे लागून आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना या घटनांवरून विरोधी पक्षाकडून सरकारला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला। विशेष म्हणजे विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतरही तिन्ही पक्षांनी एकत्र येत यावर चर्चा घेतली नसल्याचं दिसून आलं। 3 पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले। अशा परिस्थितीत अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही यावर ते सत्ता पक्षाची कितपत कोंडी करू शकतील हे अवलंबून असेल। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे आयते खोलीत विरोधकांना मिळणार आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम असल्याने कोकाटे आणि मुंडे यांचा बचाव करताना प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षाला संख्येने कमी असलेल्या विरोधकांपुढे तारेवरची कसरत करावी लागणार आहे।